भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या कथित निष्क्रिय कारभारामुळे अशोकनगर परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे। सार्वजनिक रस्त्यावर पडून असलेले कचऱ्याचे आणि शेणखताचे ढिगारे, परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि वाढलेल्या साथीच्या आजारांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। इतकेच नाही तर स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट राज्याच्या मंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या अड्याळ गावातील अशोकनगर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक रस्त्यालगत काही व्यक्तींकडून सर्रासपणे कचरा आणि शेणखत टाकले जात आहे। या कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। विशेष म्हणजे याच रस्त्याचा वापर दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि नागरिक करीत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। पावसाळा तोंडावर असताना साचलेल्या कचऱ्यांमुळे डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सुंदर गाव स्वच्छ गाव या शासनाच्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचे चित्र येथे दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपल्याने अशोकनगर येथील रहिवासी मनोज शांतलवार यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे। कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परिसर तात्काळ स्वच्छ करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे। प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे। आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि अड्याळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आम्ही अशोकनगर वासी ग्रामपंचायत अड्याळ अशोकनगर वार्ड क्रमांक 3 इथं फार मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा ठेवण्यात येत आहे आणि हे वारंवार प्रशासनाला सांगूनसुद्धा कळत नाही, ते साफ करत नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना फार त्रास होतो। इथं दवाखान्यात जाणारे लोक, शाळेकरी आणि आम्ही अशोकनगरवासी वारंवार प्रशासनाला सांगून, ग्रामपंचायतीला सांगून हे साफ झालेले नाही, तरी त्वरित साफ करावी। अगर नाही केलं तर आम्ही अशोकनगरवासी आंदोलनाचा इशारा अड्याळ ग्रामपंचायतीवर करू। अड्याळमधील या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने वेळेत दखल घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।